संहारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, दिवाळीच्या मी आपल्याला रेमेडीज सांगितल्या, त्या खूप लोकांनी रेमेडीज केल्या। एखाद्या गरीब व्यक्तींना वस्त्रदान दिले किंवा मिठाईचे बॉक्स दिले, त्यामुळे त्यांना मिळालेला आनंद हा द्विगुणित होऊन यांना सुद्धा आनंद लाभला। त्याप्रमाणे एखादं वेगळेच मानसिक समाधान लाभून घेऊन एक पॉझिटिव्ह एनर्जी येते की आपण कोणासाठी काहीतरी करू शकतो। अशा छान छान कमेंट सुद्धा आल्या। खूप लोकांनी फोन करूनच सांगितलं की गुरुजी आपण सांगितल्याप्रमाणे केलं, खूप आनंद झाला। अशा छान छान गोष्टी ज्या आहेत कराव्या आपल्या राशीप्रमाणे, त्या आपल्याला मी सांगत राहीन। मित्रांनो, अजूनपर्यंत आपले हे चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून आपण इतरांना सुद्धा आपले हे व्हिडिओ शेअर करू शकाल। कुठल्याही ग्रुपवरती लिंक येण्याची वाट आपल्याला पाहावी लागणार नाही आणि त्यामुळे आपल्याला बेल आयकॉन दाबल्यामुळे किंवा लाईक केल्यामुळे, सबस्क्राईब केल्यामुळे आपल्याला सर्वप्रथम तो व्हिडिओ अपलोड झाल्यावरती पाहता येईल। तर मित्रांनो, नक्की हे करा। आपल्या कमेंट मला आवडत आहेत, छान वाटत आहेत, त्यामुळे मी आपला आभारी। आपण हे बघत आहात व्हिडिओ। हे राशी भविष्य असणार आहे, साप्ताहिक राशी भविष्य 4 ते 10 नोव्हेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य। चला तर पाहूया साप्ताहिक राशी भविष्य। 4 ते 10 नोव्हेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य कर्क राशी। या सप्ताहात आपल्याला विशेष काळजी घ्यायची तर अशी, सध्या या सप्ताहामध्ये आपण कोणाच्याही म्हणजे इतरांच्या वादात न पडणे किंवा त्यांच्या वादात कुठल्याही गोष्टीत मध्यस्थी न करणे किंवा स्वतःहून एखादा विनाकारण वादविवाद निर्माण करणे व त्यात काहीतरी गोष्टी करणे हे खूप क्लेशकारी, दुःखकारी, क्लेशकारी ठरवू शकते। तर अशा गोष्टी आपण मुद्दाम या सप्ताहात करायला जाऊ नका। मानसिक त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे पुढील काळातही चांगल्या गोष्टी ज्या घडणार होत्या त्यात सुद्धा अडचण निर्माण होईल किंवा त्या सुद्धा घडण्यामध्ये आपल्याला त्रास होऊ शकतो, व्यत्यय होऊ शकतो। त्यामुळे आपल्याला याकडे लक्ष द्यायचं की कोणाच्याही वादात किंवा स्वतःहूनही कुठले वादविवाद वाढवायला जाऊ नका। वादविवाद वाढणार नाही, विकोपाला जाणार नाही, याची काळजी घ्या। पुढील काळामध्ये चांगल्या नियोजनासाठी सध्याची मनस्थिती शांत राहणे, समाधानी राहणे खूप गरजेचे आहे। कारण अशा गोष्टी घडल्यामुळे मानसिक त्रास जर झाला आणि पुढे काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत त्या घडविता येणार नाही किंवा ह्या सगळ्या टेन्शनमध्ये राहिल्या कारणाने आपल्याला त्या गोष्टी चांगल्या घडणार नाही, त्यामुळे मोठा त्रास होऊ शकतो। त्यामुळे कसं ह्या काळामध्ये समाधानी व शांत राहता येईल याच्याकडे आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचे आहे। याकडे लक्ष देऊन आपण इतरांशी बोलावे, इतरांशी वागावे, कुठल्याही घटनेतून आपल्याला नुकसान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, विशेष काळजी घ्यायची आहे। आपण आपल्या कामामध्ये जबाबदारीपूर्वक कामे करायची आहेत, त्या कामातील आपली जबाबदारी ओळखायची आहे आणि ती जबाबदारी ओळखून कर्तव्यनिष्ठ राहून कर्तव्याचे पालन करूनच आपल्याला कामे करायची आहेत। असे जर केले असता तर आपल्या आयुष्यात किंवा सध्या असलेल्या कामामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर होतील, त्या अडचणींवर आपल्याला मात करता येईल आणि सर्व कामामध्ये आपल्याला यश मिळेल। परंतु आपण कर्तव्याचे पालन केले नाही किंवा कर्तव्य विसरून काहीतरी वेगळंच करावं लागलं तर याचा मात्र दंड आपल्याला वेळोवेळी भोगावा लागू शकतो। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 7, शुभ अंक सुद्धा आहे 7, रंग आहे क्रीम कलर, याचा लाभ करून घ्या। या सप्ताहामध्ये 10 तारखेला जी कुष्मांड नवमी आहे त्या दिवशी आपल्याला एक कुवाळ कुष्मांड आणि 1.25 किलो चांगले वासाचे तांदूळ एखाद्या शंकराच्या देवळामध्ये जाऊन तिथल्या पुजारींना ते दान द्यायचं आहे, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे। हे केले असता कुष्मांड दानाचे खूप मोठे फळ जे प्राप्त होते ते प्राप्त होईल आणि अडचणींवर आपल्याला मात करता येईल। हा उपाय नक्की करून पहा। मित्रांनो, आपल्या राशीप्रमाणे जे मी कुष्मांड दान आपल्याला करायला सांगितले आहे, कुष्मांड दानाचे कार्तिक मासामध्ये खूप वेगळेच फळ सांगितलेले आहे, त्याचमुळे मी आपल्याला हे करायला सांगत आहे। कार्तिक नवमीच्या दिवशी म्हणजे कुष्मांड नवमीच्या दिवशीच फक्त कुष्मांड दान दिलं जातं आणि कुष्मांड दान घेतलं जातं। इतर कुठल्याही दिवशी कोणी ते कुष्मांड दान घ्यायला जात नाही आणि द्यायला जात नाही। त्यामुळे हा काळ उत्तम आहे। या काळात कुठल्याही परिस्थितीमध्ये हे दान आणि सांगितलेली रेमेडीज आपण नक्की करा, याच्यातून चांगला फळ प्राप्त होतं। कुष्मांड दानाचं वेगळं फळ आहे, कथा सुद्धा आहे, मी केव्हा तरी सांगेन, पण हे नक्की करा। मित्रांनो, या रेमेडीज सांगितल्या मुद्दाम करा, याच्यातून चांगले फल प्राप्त होते, चांगले व्हायब्रेशन मिळतात आणि काहीतरी चांगल्या गोष्टी घडतात। जबरदस्ती नाहीये, आपण आधी करून जर आपल्याला त्याचा फायदा झाला असेल तर नक्की आपण करा, याचा फायदा होईलच। आणि मी मागच्या वेळी जी रेमेडी सांगितली त्याचे सुद्धा आपण कमेंट करा, या रेमेडीचं सुद्धा आपण कमेंट करून मला कळवा। आपण स्वामी समर्थ
किंवा श्री गुरुदेव दत्त ज्या काही आपण जप करतायत किंवा मला कमेंटमध्ये लिहितात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. प्रत्येक वेळी आपल्या प्रश्नाचं प्रतिउत्तर मला देता येत नाही तरी मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर खूप लोकांचं मत असतं की नाही अमूर राशीचं गुरुजींनी 2 मिनिटं सांगितलं, आमच्या राशीचं 1 मिनिटं सांगितलं किंवा 5 मिनिटं सांगितलं, आमचं 2 मिनिटं सांगितलं, असं असत नाही मित्रांनो. त्या राशीप्रमाणे जे मला तुम्हाला सांगणं योग्य वाटतं, जे सांगणं योग्य आहे तितकाच भाग मी तुम्हाला सांगतो. उगाच जास्त काहीतरी सांगून टेन्शन देण्याचा प्रयत्न करत नाही किंवा द्यायचं नसतं. तर ज्या गोष्टी मी सांगितल्या त्याच गोष्टी मी सांगितल्या, पुन्हा पुन्हा तेच सांगतोय. खूप लोकांचंही मत असतं की गुरुजी पुन्हा पुन्हा प्रत्येक राशीमध्ये तेच सांगतायत किंवा प्रदवेळी हेच सांगत आहेत. तर ते सांगणं ते गरजेचं असतं आणि ते सांगून जर सुधारणा होत असेल किंवा व्हावी याच्यासाठी जर प्रयत्न करत असेल तर तो काय वेगळा वाईट नाहीये. तर तो आपण सुद्धा करण्याचा प्रयत्न कारण आपल्यालाही दिसून येत असेल की त्याच गोष्टी आपल्याबरोबर सुद्धा घडत आहेत. त्यामुळेच तुम्हाला ते पुन्हा पुन्हा तो सांगण्याचा प्रयत्न करतोय किंवा सांगत आहेत. यामध्ये गैरसमज नसावा. मित्रांनो, अजूनपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, इतर लोकांपर्यंत ग्रुपपर्यंत पाठवा, यातून लाभ होईल. चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.